महत्त्वाची घडामोड आहे। प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा हप्ता आज जाहीर होणार आहे। या योजनेअंतर्गत 9.5 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे। याचा देशभरातील जवळपास 9.5 कोटी शेतकऱ्यांना फायदा होणार आहे। पंतप्रधान मोदी आज दुपारी 12:30 वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे याबाबतची घोषणा करतील। मेरे प्यारे देशवासियों, प्रधानमंत्री आवास योजना के तहत सभी पात्र लाभार्थियों के बैंक खाते में पहली किस्त सीधे भेजी जाएगी। सरकार का वादा है हर गरीब परिवार को पक्का मकान और सम्मान के साथ जीवन गुजारने का। नमस्कार शेतकरी बांधवांनो, आपले स्वागत आहे आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनल कृषी नेटवर्क 2.0 मध्ये। आजच्या या विशेष लाईव्ह अपडेटमध्ये आपण पाहणार आहोत महाराष्ट्रातील लाखो शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी। तर मित्रांनो, व्हिडिओ कोठेही स्किप करू नका, शेवटपर्यंत पाहत राहा। तसेच आपल्या कृषी नेटवर्क चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा। चला तर पाहूया सविस्तर माहिती। पीएम किसान योजना जून महिना सुरू झाला, या दिवशी खात्यात जमा होणार पीएम किसान योजनेच्या 23व्या हप्त्याचे 2-2 हजार रुपये। पीएम किसान योजना देशभरातील लाखो शेतकरी मित्र प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या 23व्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत। हा हप्ता जूनमध्ये दिला जाण्याची शक्यता आहे, मात्र कृषी मंत्री यांनी याची अधिकृत घोषणा केलेली नाही। बांधवांनो, त्या ठिकाणी पीएम किसान योजनेच्या 23व्या हप्त्याचे 2-2 हजार कधी येणार हे देखील पाहूयात सविस्तर। मित्रांनो, देशभरातील लाखो शेतकरी सध्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या 23व्या हप्त्याची वाट पाहत आहेत। तुम्ही देखील याची आतुरतेने वाट पाहत असताल। जून महिना सुरूही झाला आहे, त्यामुळे शेतकऱ्यांच्या मनात एकच प्रश्न आहे, पीएम किसान योजनेचा 23वा हप्ता कधी जमा होणार? तर शेतकरी मित्रांनो, लवकरच गोड बातमी ऐकायला मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे। जर तुम्हीही शेतकरी असाल आणि पीएम किसान योजनेच्या लाभार्थी असाल तर ही बातमी तुमच्यासाठी उपयुक्त ठरू शकते। जून महिना सुरू होताच कृषी मंत्रालय या योजनेअंतर्गत हप्ते पाठवण्याची तयारी सुरू करते। चला जाणून घेऊया की किसान योजनेचा 23वा हप्ता कधी येणार आहे। पीएम किसान योजनेचा 23वा हप्ता कधी येणार पाहूया सविस्तर। जून महिना सुरू होताच पंतप्रधान किसान योजनेच्या हप्त्याबद्दल चर्चा सुरू होते, कारण याच महिन्यात आर्थिक वर्षाला पहिला हप्ता येण्याची सर्वाधिक शक्यता असते। कृषी मंत्रालयाने अद्याप 23व्या हप्त्याच्या तारखा जाहीर केलेल्या नाहीत, परंतु गेल्या 2-3 वर्षाचा विचार केल्यास आर्थिक वर्षाचा पहिला हप्ता जून, जुलै किंवा ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात आला होता। 2023 मध्ये पीएम किसान योजनेचा 14वा हप्ता 27 जुलै रोजी वितरित करण्यात आला। 2024 मध्ये 17वा हप्ता आणि 18वा हप्ता जून रोजी आला। 2025 मध्ये हा हप्ता 2 ऑगस्ट रोजी आला। मागील पद्धतींचा विचार केल्यास यावेळी पीएम किसान योजनेचा 23वा हप्ता 18 जूनच्या आसपास येऊ शकतो। या वर्षी हवामान विभागाने असाही अंदाज वर्तवला आहे की भारतातील पाऊस सरासरीपेक्षा कमी, सुमारे 90% असेल। त्यामुळे सरकार जून महिन्यात शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा 23वा हप्ता देऊ शकते। तसेच राज्यात कर्जमाफी देखील होणार असल्याची शक्यता सरकारकडून जाहीर करण्यात आलेली आहे। त्या दरम्यान पीएम किसान सन्मान निधी योजनेची सुरुवात फेब्रुवारी 2019 मध्ये करण्यात आली होती। या योजनेला आज 8 वर्षे पूर्ण झाली आहेत। शेतकरी बांधवांनो, तुमचे फार्मर आय डी तयार झाले आहे का? KYC पूर्ण झाली आहे का? हे त्वरित तपासून घ्या, अन्यथा 23व्या हप्त्याचे 2,000 रुपये तुमच्या खात्यात जमा होण्यास विलंब होऊ शकतो। मित्रांनो, पीएम किसान योजनेच्या 23व्या हप्त्याबाबतची ही महत्त्वाची अपडेट तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा। अशाच शेतीविषयक ताज्या बातम्या, सरकारी योजना, अनुदान आणि कृषी अपडेट आपल्या चॅनलवर पाहत राहा आणि अशाच एका भन्नाट मोठ्या अपडेटसोबत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत पाहत राहा कृषी नेटवर्क 2.0। धन्यवाद। जय जवान जय किसान मित्रांनो।